राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे पश्चिम बंगालमधली विधानसभा निवडणूक. ममता बॅनर्जीनं 15 वर्षापासून त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. पण पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी लोकांना इलेक्शन कार्ड, आधार कार्ड देऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे तिन्ही विधानसभा निवडणुका ती जिंकू शकलेली आहे. पश्चिम बंगाल हा 1947ला भारतामध्ये जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध आपण आंदोलन केले होते, त्यामध्ये पश्चिम बंगालचा आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा रोल होता. या दोन्ही राज्यातली जनता या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली होती. तो इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं राज्य होतं. त्यानंतर 30 ते 35 वर्ष कम्युनिस्ट पक्षांचं राज्य होतं. ज्योती बसू हे बराच काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या काळामध्ये बांगलादेशातून आलेल्या लोकांनासुद्धा मतदार करून आणि झुंडशाही, गुंडशाहीवर ते सरकार चाललं होतं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या जनतेनं कम्युनिस्टांना बाजूला करून ममता बॅनर्जीला निवडून दिलं. पहिले जे कम्युनिस्ट पक्षामध्ये बांगलादेशी आणि इतर जे गुंड होते ते सर्वच्या सर्व ममता बॅनर्जीच्या बॅनरखाली आले. म्हणजे फरक काय पडला? कम्युनिस्ट गेले आणि ममता तृणमूल काँग्रेस दडून आली. आणि 15 वर्षामध्ये ममता बॅनर्जीनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्या ठिकाणी हिंदूंना मोठ्या प्रमाणावर प्रताडित करण्यात आलं आणि मुस्लिम समाजाचं महत्त्व वाढवण्यात आलं. त्यांना जास्त प्रायोरिटी देण्यात आली. पश्चिम बंगालच्या पोलीस भरतीमध्ये मुस्लिम समाजाचं पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे. आणि पश्चिम बंगालची निवडणूक ही रक्तरंजित ठरणार आहे असं दिसत होतं. कारण की त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसनं सगळे गुंड पाळलेले आहेत. महिलांचा अत्याचार करणे, लोकांना मतदान करण्यापासून वंचित करणे, मतदान न करण्यासाठी धमक्या देणे आणि जर मतदान तृणमूल काँग्रेसला नाही दिलं तर तुम्हाला राहता येणार नाही, अशा प्रकारची त्यांची परिस्थिती तिथलच्या जनतेची निर्माण केली. म्हणजे तृणमूल काँग्रेस ही हुकुमशाही पद्धतीनं, गुंडगिरी पद्धतीनं आणि एखाद्या गँगस्टर असा तशा प्रकारचा रोल प्ले केलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टानंसुद्धा तृणमूल काँग्रेसच्या विरुद्ध बरेच निर्णय दिलेले आहेत आणि इलेक्शन कमिशनरला डायरेक्शनसुद्धा दिलेले आहेत. आत्तापर्यंत भारतात झालेल्या निवडणुकीमध्ये ही पहिली निवडणूक आहे की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट मॉनिटर करते. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर SF स्टेट याच्या जे पोलिसच्या बटालियन आहेत, 250 बटालियन तिथं नियुक्त केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आता मतदानाची नोंदणी करण्यासाठी दुसऱ्या राज्यातल्या लोकांना नेमणूक केलेली आहे मतमोजणीसाठी. कारण की पश्चिम बंगालमधली पोलीस असो किंवा तिथलचे कर्मचारी जो शासकीय आहेत ते या तृणमूल काँग्रेसचे बटीक झालेले आहेत. आता पुन्हा या इलेक्शनमध्ये जे वोटिंगच्या मशीन होत्या त्यावर टेप लावण्यात आला होता की ज्या ठिकाणी BJPला मतदान होऊ नये असं तिथं जो अधिकारी होता त्या मतदान केंद्रावर त्यांनी टेप लावून ठेवलं होतं. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या लोकांचा त्या ठिकाणी इंटरफेरन्स आहे.
आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्रीय पोलीस बल तिथं आहे, पण प्रत्येक ठिकाणी गुंडगिरीचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे हँडल केलेलं आहे की बूथ कॅप्चरिंग करणं आहे. बऱ्याच ठिकाणी बॉम्ब तयार केले होते आणि ते सापडले आहेत. म्हणजे एखादा देश युद्ध करण्यासाठी जी तयारी करतो तशा प्रकारची संपूर्ण गोंधळ माजविण्याची, रक्तरंजित घटना घडण्याची तयारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यांना हे लक्षात आलेलं आहे, ममता बॅनर्जीलाही लक्षात आलं आहे की या निवडणुकीमध्ये आपण काही निवडून येणार नाही. मग त्यासाठी काय करा, जितक्या प्रमाणावर दादागिरी करता येईल, गुंडगिरी करता येईल ती करा. आणि या गुंडगिरीला इलेक्शन कमिशनने सांगितलं, आपले गृहमंत्री जे अमित शहा यांनी सांगितलं की त्यांना आम्ही सूचना करतो की त्यांनी गुंडगिरी करू नये. गुंडगिरी केली तर आम्ही त्याला मोठ्या प्रमाणात उत्तर देऊ, अशा प्रकारची धमकी मोदींनी दिली, अमित शहानी दिली. आणि स्वतः अमित शहा 15 दिवसापासून कलकत्त्यामध्ये मुक्काम करून आहेत. ममता बॅनर्जीनं चॅलेंज केलं होतं की तुम्ही काय 2 दिवस येताल, बाकी तर माझंच राज्य आहे, माझाच भाग आहे. अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर अमित शहा यांनी चॅलेंज स्वीकारलं आणि 15 दिवसापासून कलकत्त्यामध्ये मुक्काम ठेवून आहेत ते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये निकालानंतरही त्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल 3 महिने राहणार आहे. पण गुंडगिरीला एवढं आता अतिरेक झालेला आहे की भारतातल्या जनतेला म्हणण्यापेक्षा गुंडांना कायद्याची कोणती भीती राहिलेली नाही आहे. कारण न्यायालयसुद्धा भ्रष्टाचारी झालेले आहेत. अशा प्रकारचा न्यायाधीश पकडला गेलेला आहे, ज्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल सापडलेले आहेत. काही कारवाई झाली नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट असो, सुप्रीम कोर्ट असो, राष्ट्रपती असो, शेवटी त्या न्यायाधीशानं राजीनामा दिला, फाईल बंद झाली. तर या गुंडांना तर काय पैसे दिलेले आहेत आणि त्यांना भारतामध्ये, पश्चिम बंगालमध्ये राहण्यासाठी हे जे बांगलादेशी आहेत यांना तिथं टिकण्यासाठी गुंडगिरी करणं भाग आहे. आणि त्याला साथ देणारं तृणमूल काँग्रेस आहे. आणि ममता बॅनर्जी ही फार काही हुशार किंवा चांगली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राहिलेली नाही आहे. तिचं जे भाषण आहे, तिचं वागणं जे आहे, फार साधं राहते, ती दाखवती. पण तिचा असा एक प्लॅन होता की पश्चिम बंगालला बांगलादेशमध्ये इन्व्हॉल्व करून तिथलं पंतप्रधान होण्याचं ती स्वप्न पाहू लागली. जसं अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचा, की खलिस्तानचा सपोर्ट घेऊन, खलिस्तानकडून पैसे घेऊन पंजाबला खलिस्तान देश घोषित करून तिथलचा पंतप्रधान होण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली होती त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये. कुमार विश्वासने सांगितलं की हा माणसाचा जे व्ह्यू आहे तो देशासाठी फार घातक आहे. अशा प्रकारची पश्चिम बंगालमध्ये झालेला जो प्रकार आहे फार मोठा भीतीदायक आहे, धोकादायक आहे देशासाठी. आणि तिथलच्या जनतेला फार प्रताडित करण्यात आलं आहे, त्यांच्यावर फार अत्याचार करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणतंही असा भ्रष्टाचाराचं फील्ड नाही सोडलं की जिथं तृणमूल काँग्रेसनं भ्रष्टाचार केला नाही. व्यापाऱ्यांकडून कट मनी घ्यायची ती आणि ती वसुली करायची तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते. म्हणजे सरकारच्यापेक्षा समांतर सरकार तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचं चाललं होतं. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ह्या निवडणुका होत आहेत. पण तरी त्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येण्याची शक्यता जास्त आहे की त्यांच्या जनतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ममता बॅनर्जीचा जो रोष आहे, राग आहे आणि त्यांनाही बदल घडवायचा आहे. 4 तारखेला आपल्याला हे चित्र क्लिअर होईल की पश्चिम बंगालमध्ये 1947ला
ॲक्शन डे नावाच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान आणि बांगलादेशची पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली त्यावेळेला 27 लाख लोकांना मारण्यात आलेले आणि त्यामध्ये मेजॉरिटी हिंदू लोक होते. कारण की रक्तरंजित आजपर्यंत पश्चिम बंगालनं खूप पाहिलेलं आहे. त्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. पण आताच्या या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले तरी अशी परिस्थिती यावी की ज्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल ठेवून निवडणुका घ्यायची वेळ आलेली. ही देशासाठी आणि लोकशाहीसाठी फार घातक आहे, वाईट आहे. आणि अशा प्रकारच्या गुंडगिरी जर राहिली तर प्रत्येक ठिकाणी निवडणुका घेणं अशक्य होऊन जाईल काही वर्षांतर. याचा विचार करायची वेळ आलेली आता. एखादा नेता किती मोठा व्हावा याला एक मर्यादा ठेवावं लागणार आहे. एखादा मुख्यमंत्री 2 टर्म मुख्यमंत्री राहावा, त्यानंतर त्याला पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही. अशा प्रकारची अमेंडमेंट करणं घटनेमध्ये महत्त्वाचं आहे. कारण एकच व्यक्ती सतत त्या राज्याचा मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्या ठिकाणी मक्तेदारी वाढली, गुंडगिरी वाढती आणि त्याच्या हातामध्ये जे राज्यकारभार येतो तो त्याचा एककलीप्रमाणे म्हणजे हुकुमशाही पद्धतीने चालतो. तरी आपण 4 तारखेला हे जरूर ऐकू की भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. मी माझं मत आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं आणि जय श्रीराम.